नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता बेलसर यांच्या घरी म्हणजे सुमीने तारिणीला त्याचबरोबर केदारला तर इकडे निशीला आणि युवराजला सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे. आणि त्यांचं नवीन लग्न झालेलं आहे. तर आता नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी माहेरपणासाठी यावं असं सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर राहायला बोलवलेलं असतं. या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने सुरू असतात. तर इकडे आता निशीची आई रेखा तिथे येते आणि निशीचं आणि त्याचबरोबर फक्त युवराज या दोघांचंच औक्षण करते. हे सगळेजण तिथं असतात. मग सुमी म्हणजेच आजी म्हणते की असं का करतेस रेखा, तुला तारिणी आणि केदार आलेले दिसले नाही आहेत का तुझ्या डोळ्यांना? तेव्हा मात्र ती म्हणू लागते की नाही, तुम्ही बोलवलंय, तुमचं घर आहे, तर मानपान तुम्हीच करा, मला काही देणं घेणं नाही आहे त्याच्याशी, असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे. तेव्हा मात्र इथे आजी म्हणते, अगं या घरामध्ये औक्षण करण्यासाठी तू एकटीच आहेस ना. तेव्हा ती म्हणते, तो तुमचा प्रश्न आहे, मी काय सांगू, मला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही आहे आणि मी काही औक्षण वगैरे करणार नाही. हे ऐकल्यानंतर खरं तर धक्का बसलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे जेव्हा आता सगळेजण असतात आणि नेमकं त्याच वेळेस आजीला मात्र खूप राग येतो. मग आजी बाबांना म्हणते की तू औक्षण कर, कारण तारिणीची आई जिवंत नसली तरी तारिणीचा बाप जिवंत आहे आणि बाप तिचं औक्षण करू शकतो असं आजीने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता युवराज आणि त्याचबरोबर निशी दोघंही पाहत असतात. निशी खूप आनंदाने घरात आलेली असते. सगळं छान असं चालू असतं आणि मग तिचं कौतुक केलं जात असतं. बिचाऱ्या तारिणीला वाईट वाटलेलं असतं, पण तारिणीचे बाबा खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे असतात आणि तारिणीचे बाबा तिचं औक्षण करायला जातात. जेव्हा तारिणीच्या बाबांनी औक्षण केलेलं असतं तेव्हा मात्र तारिणीला खूप आनंद झालेला असतो. आणि आजी मात्र त्यावेळेस म्हणत असते की बघितलंस का, अगं तारिणी, बघितलं का तुझ्या बाबांचा तुझ्यावरती किती जीव आहे ते. अगं तुझ्या बाबांनी तुझ्यावरती एवढा जीव आहे हे तुझ्या कपाळाला चिटकलेल्या तांदळातूनच कळत आहे. आणि हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो आणि इकडे तारिणीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कारण तिला असं वाटलेलं असतं की आता काय होणार, म्हणजे निशीच्या आईने तर मला ओवाळलं नाही आहे, माझं औक्षण केलेलं नाही आहे, तर काय होईल असा प्रश्न पडलेला असतो. परंतु इकडे तारिणीला आता खूप समाधान वाटतं, कारण बाबांनी केदारचं त्याचबरोबर तारिणीचं दोघांचंही औक्षण केलेलं आहे. केदारसुद्धा भरून पावलेला असतो. इतके वर्ष आईवडिलांच्या प्रेमापासून तो वंचित होता आणि आज त्याला तो हक्क मिळत असतो, त्यामुळं तो सुद्धा खुश झालेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं तारिणी आणि त्याचबरोबर केदार या दोघांनाही घरात यायला सांगितलं जातं. आणि मग जेव्हा दोघंही आत येतात तेव्हा घरातले सगळे खुश झालेले असतात. सगळे म्हणत असतात की फायनली या गोष्टी खरंच खूप छान अशा घडलेल्या आहेत आणि तारिणीला खूप आनंद झालेला असतो. नमा मात्र खूप वाट बघत असते, कधी एकदा तारिणी येते आणि तिच्याबरोबर आपण आपल्या बहिणीबरोबर गप्पा मारतोय असं नमाला झालेलं असतं. परंतु इकडे बाकीच्यांची तोंड माकडत मात्र तारिणीला पाहून वाकडीच झालेली असतात. त्यांना असं वाटत असतं की नाही, ही कशाला आली इथं, हिचं काय देणं घेणं आहे, एवढंच त्यांना वाटत असतं. आता सगळ्यांना जेवायला वाढलं जातं. तारिणी, केदार त्याचबरोबर निशी, युवराज जेवायला बसलेले असतात. आणि मग मात्र आता तिथे तारिणी केदार बसलेले आहेत. इथे जेवायला वाढताना सुद्धा तारिणीच्या बाबतीत तेच केलेलं असतं, तारिणी आणि केदारला पाटावरती दिलेलं असतं. तर इकडे निशी आणि त्याचबरोबर युवराजला तिथे चौरंग आणि पाट असं दोन्ही दिलेलं असतं. त्यांचा मानपान केलेलं असतो, त्यांच्यासाठी जे हवं नको ते व्यवस्थित केलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता नमा तिथे येते आणि म्हणते, यांचं नवीन लग्न झालं आहे ना, मग जेवायच्या आधी यांनी उखाणा घेतला पाहिजे. मग ती तारिणीला सांगू लागते, तारिणी उखाणा घे. आता तारिणीला उखाणा घ्यायला सांगितला जातो. जेव्हा तारिणीला उखाणा घ्यायला सांगितला जातो तेव्हा तारिणी थोडीशी हादरते. आता उखाणा काय घेऊ हा प्रश्न तिच्या पुढे असतो. आणि मग मात्र तारिणी उखाणा घेते. सगळेजण पाहतच राहतात. सगळं झालं होतं अवघडल्यासारखं आणि मग तिचा उखाणा सुरू होतो. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. मैत्रीच्या नात्यापासून सुरुवात झाली आणि त्यानंतर या नात्याचं प्रेमात रूपांतर झालं आणि ते दोघंजण कसे एकत्र आलेले आहेत असा छान असा उखाणा तिने घेतलेला असतो. त्याचबरोबर केदार तर अगदी भरून पावलेला असतो. केदारला मात्र खूप भारी वाटत असतं. केदारचं असं म्हणणं असतं की फायनली कुठेतरी तारिणीने
उखाणा घेतलेला आहे आणि यामुळं तो सुद्धा तेवढाच खुश झालेला असतो. आणि इकडे सगळेजण तारिणीकडे पाहतच राहतात. जेवायला वाढताना पदार्थांच्या बाबतीत सुद्धा तारिणीला काही दिलं जात नाही. आजीने स्पेशली तिच्यासाठी बनवलेल्या ज्या गोष्टी असतात त्या तेवढ्या तिला दिल्या जात असतात, बाकी तिला काहीही दिलं जात नाही. इव्हन तिलाच तिच्यावरतीच आरोप केले जात असतात, कारण तारिणीने इथे याची गरजच नव्हती असं निशीच्या आईचं म्हणणं होतं. तारिणी तर का आलेली आहे, आम्ही बोलवलं होतं का तिला, असं निशीची आई म्हणत असते. परंतु तारिणी मात्र शांतपणे सगळी परिस्थिती हँडल करत असते. सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. जे काय झाले ते सोडून पुन्हा शांत होण्याचा प्रयत्न करत असते. परंतु इकडे केदारसुद्धा तिला तेवढंच समजवत असतो. त्याचबरोबर आता केदार तारिणीला घास भरवतो. त्यानंतर तारिणीसुद्धा केदारला घास भरवते आणि दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. त्यासोबतच आता निशीच्या आईने स्पेशली तिच्यासाठी लाडू बनवलेले असतात, म्हणजे डिंकाचे लाडू. आणि निशी युवराजच्या हातातला पण लाडू हिसकावून घेते आणि ती लाडू खायला लागते. तेव्हा मात्र तिथे तारिणी तिचा हात पकडते आणि तिला म्हणते की तू हा लाडू खाऊ शकत नाहीस, तू हा लाडू खायचा नाही. आता मात्र धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत राहतात, ही असं का म्हणते, म्हणजे हिला कोणी अधिकार दिलाय, माझ्या मुलीशी वागण्याचा अधिकार हिला कोणी दिलाय, असं इकडे निशीच्या आईला वाटू लागतं. आणि तेव्हा मात्र ती ओरडायला सुरुवात करते, तुला कोणी सांगितलंय आणि तू का मध्ये बोलतेस, असं म्हणत तिने आता ओरडायला सुरुवात केलेली असते. परंतु तारिणी म्हणते की निशी तुला माहिती आहे ना, तुझ्या तब्येतीसाठी ते चांगलं नाही आहे. सगळेजण पाहतच राहतात, कारण तारिणीला माहीतच नाही आहे की निशी का सांगत नाही आहे कोणाला, तिच्या प्रेग्नन्सीबद्दल ती कोणाला का काही बोलत नाही आहे, हे मात्र तारिणीला कळत नसतं. परंतु आता मात्र तारिणीला तो लग्नाच्या दिवशीचा प्रसंग आठवतो, कारण तो मुलगा चांगला नाही आहे, निशीचं लग्न त्याच्याशी झालं नाही पाहिजे असं तारिणीला वाटत होतं. परंतु तारिणीनं त्यासाठी खूप प्रयत्नही केले होते, पण त्याचा काहीच उपयोग झालेला नव्हता. कारण तारिणीने किती काहीही केलं तरीही इथे काहीच उपयोग झालेला नव्हता आणि तारिणीला ते लग्न लावून द्यावं लागलं होतं. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की कितीही काहीही झालं तरीही ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या मात्र कोणी बदलू शकत नव्हतं. आणि आता मात्र तारिणीला प्रश्न पडलेला होता की या सगळ्याचा अर्थ काय आहे, या सगळ्यातून काय काय समोर येतं आहे, हा प्रश्न तारिणीला पडलेला होता. आणि तारिणी त्या पद्धतीनं सगळं हँडल करण्याचा सुद्धा प्रयत्न करत होती. परंतु इकडे आता निशीचं हे जे सत्य आहे ते मात्र समोर आलंच पाहिजे असं तारिणीला वाटत होतं. आणि तारिणी तिशीला सगळ्यांच्या समोर म्हणते की सांग ना, तू का खाऊ शकत नाही आहे तो लाडू, तू सांग सगळ्यांना, असं निशी सगळ्यांच्या समोर निशीला ती विचारू लागते. परंतु निशीला जेव्हा ह्या गोष्टी विचारल्या जातात तेव्हा मात्र इकडे निशी काहीच बोलत नाही. आणि मग निशीची आई अंगावर येते, ती म्हणजे तारिणीच्या. तुला काय करायचं आहे आणि तू का मध्ये पडतेस, तुला कोणी सांगितले मध्ये पडायला, असं म्हणत तिने निशीला ओरडायला सुरुवात करते, तारिणीला ओरडायला सुरुवात करते. कारण तुझा इथे काही संबंध नाही आहे, मी माझ्या मुलीचं कोड कौतुक करते, मी माझ्या मुलीचा लाड करते, तू मध्ये बोलायचं नाहीस, असं म्हणत तिने निशीबद्दल निशीची बाजू घेऊन तारिणीला वाईट बोलत असते. तारिणी म्हणत असते की निशीच्याही ऐकून घ्या माझं, परंतु इकडे ऐकून तर घ्यायचंच नाही आहे तिला, म्हणून तर तिने हा गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. तेव्हा न राहून तारिणी आता सगळ्यांच्या समोर म्हणते की निशी प्रेग्नंट आहे आणि निशीच्या पोटात बाळ आहे, म्हणून मी हे सगळं सांगितलेलं आहे की लाडू खाऊ नको असं तिला सांगत आहे. पण आता प्रश्न पडतो, त्या निशीला काळजी नाही आहे, त्या युवराजला काळजी नाही आहे, तारिणीने एवढी काळजी करायची गरज काय आहे. तारिणीने चक्क निशीचा हात पकडलेला असतो आणि तिथे सगळ्यांना मात्र खूप राग आलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.